सर्वांना क्रांतिकारी जय भीम। हा व्हिडिओ बघा मित्रांनो, हा व्हिडिओ आहे नुकत्याच झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीतील मिरवणुकीचा। कुठल्याही महापुरुषांची जयंती असो या कार्यक्रम असो, त्यांच्यामध्ये अश्लील हातवारे करणं, डीजेच्या तालावर वाहून जाणं, नको तशा पद्धतीने डान्स करणं हे कितपत योग्य आहे? खरंच हा आदर आहे? याला तुम्ही सन्मान म्हणता? मित्रांनो, हा सन्मान नाही तर त्यांच्या कार्याचा आणि त्यांचा घोर अपमान आहे। कुठल्याच महापुरुषाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच। त्यांना तुमच्याकडून समाजातील दुःख मिटवण्यासाठी, समाजातील अन्याय संपवण्यासाठी एक क्रांतिकारी तरुण हवा होता। ज्या महापुरुषांनी तुमच्या हातात पुस्तक दिलं, तुमच्या डोक्यात घालण्यासाठी विचार दिले, त्यांच्या जयंत्यांमध्ये तुम्ही जर असले थिल्लर चाळे करणार असाल तर तुमच्यासारखे नालायक दुसरे कोणीही नाही। ही विकृती आपण वेळीच रोखली पाहिजे। आणि ज्यांनी हे अश्लील चाळे केले त्यांना मला एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला महापुरुषांचे विचार आत्मसात करता येत नसतील, त्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घालता येत नसतील, तर त्यांच्या नावाचा बाजार तरी मांडू नका। अरे जयंती कोणाची आहे? तुम्ही नाचताय कोणत्या गाण्यांवरती आणि कशा पद्धतीने? खरंच मन दुखत आहे हे बघून। अरे ज्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये तुम्ही असे अश्लील कृत्य करता, खरंच त्या महापुरुषांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलेलं आहे आपल्याला सन्मानाने जगण्यासाठी। एकदा इतिहास वाचा आणि बघा की त्यांनी किती त्याग केलाय, किती संघर्ष केलाय। परिवर्तन करता येत असेल तर नक्की करा। आणि जनतेला मला विचारायचं आहे की अशा अश्लील कृत्यांवरती तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला समजायला हवं की महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये आपण कशा पद्धतीने वर्तणूक करायला हवी। जय भीम, जय संविधान, जय भारत।